हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमचा जो काही 6 चॅप्टर आहे सबस्टन्सेस इन डेली यूज, तर त्याचा जो काही सेकंड पार्ट आहे तो आज आपण पाहणार आहोत. तर यापूर्वीच्या भागामध्ये आपण जे काही मॅनमेड सबस्टन्सेस असतात, नॅचरल सबस्टन्सेस काय असतात, बायोटिक काय असतात, अबायोटिक काय असतात, तर त्यांचे टाईप्स असतील किंवा मग आपण नवीन मुद्द्याला मागच्या सेशनमध्ये मागच्या लेक्चरमध्ये स्टार्ट केलं होतं, दॅट इज प्रोडक्शन ऑफ सबस्टन्सेस. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण रबरबद्दलची जी काही माहिती होती तर ती रबरबद्दलची माहिती आपण थोडक्यात मिळवली होती. ओके, 1 मिनिट, आय विल शो यू द इन्फॉर्मेशन अगेन. तर जी काही माहिती होती ती आपण परत एकदा पाहूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर रबर हा 2 प्रकारचा असतो हे आपण पाहिलं होतं. त्यामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला आपण पाहिलं होतं की जो काही रबर आहे तर तो रबर कशा कशा पद्धतीचा आहे, तर तो रबर एकतर नॅचरल असेल किंवा मग काय, तर मग किंवा आर्टिफिशियल असेल, अशा पद्धतीने तो काय केला जातो, तर अशा पद्धतीने तो बनवला जातो. तर नॅचरली त्या रबरच्या ट्रीचा जो काही चिक असतो, डिंक असतो, चिकट पदार्थ असतो, त्यापासून मिळवला जातो, त्याला लॅटेक्स म्हणतो. आणि नॅचरली जो काही रबर आपण ऑब्टेन करतो, जो काही मिळवतो, तर त्याला एक पिक्युलर ओडर असते, त्याला एक स्मेल असतो जो की व्हाईट इन कलर असतो, जो की पांढरा असतो. त्यानंतर आता पुढे लक्षात घ्या, आजच्या पार्टमध्ये आपण त्या रबरचं वल्कनायझेशन ही प्रक्रिया कशा पद्धतीने होते हे आपल्याला पाहायचे. वल्कनायझेशन म्हणजे काय, तर आर्टिफिशियली रबर तयार करणं. इन दिस प्रोसेस रबर इज हीट विथ सल्फर फॉर 3 to 4 hours. या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, जो काही रबर आहे तर त्याला सल्फर सोबत काय केलं जातं, 3 ते 4 तासासाठी जवळपास हीट केलं जातं, गरम केलं जातं. टू गिव्ह हार्डनेस टू द रबर, सल्फर इज मिक्स्ड इन इट. तर त्या रबरला हार्डनेस देण्यासाठी म्हणजे तो रबर घट्ट बनवण्यासाठी, कठीण बनवण्यासाठी त्याच्यामध्ये सल्फर मिक्सअप केला जातो. द प्रपोर्शन ऑफ सल्फर इन द मिक्सचर इज डिटरमाइंड बाय द पर्पज फॉर विच द रबर विल बी यूज. आता सल्फर किती प्रमाणामध्ये त्या रबरमध्ये वापरलं जातं, तर लक्षात घ्या, त्या रबरमध्ये जे काही सल्फर असेल तर ते सल्फर ते रबर कशासाठी वापरण्यात येणार आहे, तर यावरून ते प्रपोर्शन ठरवलं जातं. त्यानंतर इरेजर्स, रबर बॉल्स, रबर टॉयज ऑल हॅव वेरिंग प्रपोर्शन ऑफ सल्फर इन देम. आता प्रत्येक वस्तूचा हार्डनेस कमी जास्त असतो. इरेजर थोडेसे लवचिक असतात, त्याच्यामध्ये सल्फरचं प्रमाण कमी असेल. रबर बॉल्स थोडेसे हार्ड असतात, मग याचा अर्थ त्याच्यामध्ये सल्फरचं प्रमाण काय असेल, जास्त असेल. रबर टॉयज सुद्धा थोडेसे घट्ट असतात, तर त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा सल्फरचं प्रमाण जास्त असेल. तर प्रत्येक वस्तूनुसार, प्रत्येक नीडनुसार सल्फरचं जे काही प्रपोर्शन असेल ते वॅरिंग असेल, ते व्हरायबल असेल, म्हणजे ते चेंजिंग असेल. म्हणजे आपल्याला आपल्या रिक्वायरमेंटनुसार त्याच्यामध्ये हार्डनेस मिक्सअप करता येतो विथ द हेल्प ऑफ सल्फर. बघा, रबर बँड द प्रपोर्शन ऑफ सल्फर इज व्हेरी स्मॉल. जर आपण रबर बँडचा विचार केला म्हणजे जे काही रबर्स असतात तर त्याच्यामध्ये सल्फरचं जो काही प्रमाण असेल तो खूप कमी असतो, म्हणूनच ते फार इलास्टिक असतात. आता बघा, या ठिकाणी आपल्याला इन द पास्ट म्हणजे कशा पद्धतीने या वल्कनायझेशन प्रोसेसचा उगम झाला, कशा पद्धतीने याची सुरुवात झाली, कोणी केली, याबद्दल थोडक्यात माहिती आपल्याला दिलेली आहे, ती लक्षात घ्या. चार्ल्स गुडईयर स्पिल्ड अ मिक्सचर ऑफ रबर अँड सल्फर ऑन द बर्निंग स्टोव. तर एक सायंटिस्ट होते ज्यांचं नेम होतं चार्ल्स गुडईयर. तर त्यांनी चुकीनं काय केलं, तर चुकून त्यांच्या हातून रबरचं आणि सल्फरचं मिक्सचर एका बर्निंग स्टोववरती पडलं. मग त्यानंतर जसं जसं स्टोव काय गेला तर त्या स्टोव भडकत गेला आणि त्यांच्या लक्षात आलं की रबर काय झालं, हार्ड झालं आणि लेस इलास्टिक झालं. मग त्यांनी हाच प्रयोग अगदी सिस्टमॅटिक पद्धतीने अगदी व्यवस्थितशीर करून पाहिला आणि त्यावेळेला त्यांनी वल्कनायझेशन ही प्रोसेसचा शोध लावला. असं जर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला की हु इन्व्हेंटेड द प्रोसेस ऑफ वल्कनायझेशन, त्या ठिकाणी काय लिहाल, मग गुडईयर और चार्ल्स गुडईयर त्या ठिकाणी लिहा. हार्ड और टफ टायर्स ऑफ रबर मेड thenceforth brought about a revolutionary change in transportation. तर जे काही कठीण अशी टफ असे टायर्स आहेत रबरचे, तर त्यांनी काय केलं, तर त्यांनी एक वेगळ्या प्रकारचं जे काही प्रगती आहे ती केलेली आहे. तर त्यांनी एक क्रांतिकारी बदल ट्रान्सपोर्टेशनमध्ये म्हणजे परिवहनामध्ये, ज्याला आपण दळणवळण म्हणतो, तर त्याच्यामध्ये घडून आलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर
तुम्हाला स्क्रीनवरती जो काही चित्र दिसतं 1 मिनिट, तर आता हे कोण आहेत, तर हे दुसरे तिसरे कोणी नसून तर आपले हे चार्ल्स गुडवियर आहेत, ज्यांनी या वल्कनायझेशन प्रोसेसचा काय केला, शोध लावला. तर चुकीने त्यांच्याकडून ते मिक्सचर सांडलं गेलं, पण त्यांच्या लक्षात आलं की असं केल्यानंतर जे काही रबर आहे तो हार्ड बनू शकतो. त्यामुळे त्यांनी सिस्टमॅटिक पद्धतीने काय केलं, तर त्याची प्रोसेस केली. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, डू यू नो, तुम्हाला ठाऊक आहे का, याचा अर्थ आपल्याला माहिती नसलेली इन्फॉर्मेशन या ठिकाणी देण्यात आलेली आहे, तर ते आता आपण माहिती करून घेऊया. रबर इज अ नॅचरल सबस्टन्स ऑब्टेन बाय कलेक्टिंग द लॅटेक्स ऑफ अ सर्टन ट्री. तर काही सर्टन ट्रीचा, निश्चित अशा झाडांचा काय केलं जातो, तर निश्चित अशा झाडांचा जो काही लॅटेक्स आहे, लॅटेक्स काय असतो हे आपण नुकतंच पाहिलं, तर त्या लॅटेक्स पासून काय केलं जातं, हे जे काही वेगवेगळे पदार्थ आहेत रबरचे, तर ते ऑब्टेन केले जातात. रबर ट्रीज हे मेनली ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतं. त्यानंतर हे जे काही ट्रीज आहेत तर ते आपल्या भारतामध्ये सुद्धा पाहायला मिळतात. तर याचं बॉटॅनिकल नेम काय आहे, हेविया ब्रासिलिनेसिस. हेविलिया ब्रासिलिनेसिस असं या रबरचं नेम आहे. भारतामध्ये याचं जास्तीत जास्त प्रोडक्शन हे केरळमध्ये होतं. आता बघा, इथे तुम्हाला सुरुवातीला पहिले जे काही चित्र पाहायला मिळते तर ते केरळमधल्या रबर ट्रीजचं आहे. तर दुसरं चित्र हे ब्राझीलमधल्या रबर ट्रीजचं आहे. तर या रबर इंडस्ट्रीमुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इकॉनॉमिक ग्रोथ झाली. कारण आपण काय करतो, तर हे रबर नॅचरली ऑब्टेन करतो, त्याच्यावरती प्रक्रिया करतो आणि ते आपण इतर देशाला एक्सपोर्ट करतो. तर अशा पद्धतीने रबर इज अ इकॉनॉमिकली बेनिफिशियल सबस्टन्स. हा इकॉनॉमिकली बेनिफिट करून देणारा एक पदार्थ आहे. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, तर आपल्याला आपल्या डे टू डे लाईफ मध्ये वापरण्यात येणारा सेकंडली महत्वाचा सबस्टन्स दॅट इज पेपर. तर सुरुवातीलाच तुम्हाला द प्रोसेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग पेपर दिलेली आहे. पेपर कशा पद्धतीने मॅन्युफॅक्चर केला जातो त्याची प्रोसेस दिलेली आहे. जर आपण ही प्रोसेस याच्यावरून पाहिली तर आपल्याला लक्षात येईल. आता बघा, लॉग्स ऑफ वूड म्हणजे काय, तर लाकडाचे ओढणके. आता हे जे काही ओढणके आहे त्याच्यावर काय केलं जातं, त्यांची जी काही डिबार्किंग आहे. डिबार्किंग म्हणजे काय, तर त्यांचं थोडक्यामध्ये काय केलं जातं, साल काढून टाकली जाते. मग ती जी काही साल आहे किंवा तो जो काही लॉग्स आहेत मोठे मोठे, त्यांचं क्रशिंग केलं जातं. त्याच्यामध्ये वेगवेगळे डाय ऍड केले जातात. त्याचं पल्प बनवलं जातं. त्याला पल्प, जो काही पल्प आहे तर तो रोलर्सच्या साहाय्याने प्रेस केला जातो आणि त्याला एका पेपर रील वरती गुंडाळलं जातं आणि शेवटी काय तयार होतो, तर आपला पेपर तयार होतो. ही थोडक्यात दिलेली आहे. तर ते डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म मध्ये कशा पद्धतीने लिहिता येईल पहा. पेपर इज द सबस्टन्स और मटेरियल formed due to the intervening of the cellulose fiber in grass, wood, rags or waste papers. पेपर हा असा पदार्थ आहे, असा घटक आहे जो कशापासून बनतो, जो की सेल्युलोज फायबर्स आहेत ग्रास मधले, वूड आहे, रॅग्स आहे किंवा वेस्ट पेपर आहे. तर यांच्या इंटरवेविंग मुळे ते एकमेकांमध्ये गुंफले गेल्यामुळे काय होतात, बनतात. हा जो काही पेपर आहे तर याच्यामध्ये आपल्याला वेगळ्या वेगळ्या टाईपचे एक प्रकारचे नेटवर्क पाहायला मिळतं सेल्युलोज फायबर्सचं. वेगवेगळ्या प्रकारचे पेपर असतात, त्याचे बरेचसे प्रकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आता प्रश्न हा आहे की हा जो काही पेपर आहे तर तो कशा पद्धतीने बनतो, कशापासून बनतो, तर त्याची प्रोसेस आपण सुरुवातीला पाहिली होती. कोनिफेरस ट्रीज लाईक पाईन आर यूज्ड टू मेक पेपर. कोनिफेरस म्हणजे काय, तर कोनिफेरस ट्रीज म्हणजे काय, तर कोण आकाराचे जे काही वृक्ष असतात वेगवेगळे, फॉर एक्झाम्पल पाईन. पाईन म्हणजे काय, तर देवदार. तर हे असे वेगवेगळे वनस्पती या ठिकाणी हे पेपर बनवण्यासाठी काय केले जातात, तर वापरले जातात. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, तर हे जे काही ट्रीज आहेत, हे जे काही वुडन लॉग्स आहेत, तर त्यांची जी काही बार्क आहे तर ती फर्स्टली रिमूव्ह केली जाते त्या लाकडावरून आणि त्याचे छोटे छोटे पीस केले जातात, जे की आपण त्याच्या डायग्राम मध्ये सुद्धा पाहिले. हे जे काही मिक्सचर आहे तर ते काही केमिकल सोबत मिक्स केलं जातं, त्याला भिजवण्यासाठी ठेवलं जातं बऱ्याच वेळेसाठी डाईज मध्ये. केमिकल्स मध्ये म्हणजे काय, तर या ठिकाणी डाईज मध्ये. इट हेल्प्स टू फॉर्म पल्प आणि याचा परिणाम म्हणून ते कशामध्ये रूपांतरित होतं, तर पल्प मध्ये रूपांतरित होतं.
मग जेव्हा केमिकल प्रोसेस पूर्ण होते त्यात फायबरस सबस्टन्स तयार होतो या वुडन पल्प पासून, तर तो सेपरेट केला जातो. त्याच्यामध्ये परत डाईज आणि केमिकल्स ऍड केले जातात आणि काय केलं जातं, जो काही पल्प आहे तर त्या रोलरमध्ये पास केला जातो, त्याला ड्राय केलं जातं आणि त्या रीलवरती वून केलं जातं, गुंडाळलं जातं आणि शेवटी पेपर आणि तयार होतो. पेपर आणि वूड हे क्लोजली रिलेटेड आहेत हे आपल्याला आज समजलं. ते झाडापासून बनतात हे आपल्याला ठाऊक होतं, पण कोणत्या आणि कशा प्रक्रियेमुळे बनतात हे ठाऊक होतं का, तर नाही. तर त्याची माहिती आपल्याला आज मिळाली. टू सेव्ह ट्रीज इट इज नेसेसरी टू यूज पेपर स्पॅरिंगली. तर आपण आपल्याला जर झाडे वाचवायची असतील तर जो काही पेपर आहे तो स्पॅरिंगली म्हणजे काय, तर अगदी काळजीपूर्वक आपण वापरायला हवा. त्यानंतर आणखी परत डू यू नो या संदर्भाखाली आपल्याला छोटीशी माहिती दिलेली आहे, ती लक्षात घ्या. In India, the first factory to manufacture newsprints, that is paper to be used for papers, was established in Nepanagar in Madhya Pradesh in 1955. तर भारतामध्ये पहिल्यांदा जे काही न्यूजपेपरसाठी वापरण्यात येणारे पेपर आहेत तर त्याची फॅक्टरी कुठे होती, तर नेपाळनगर जे की मध्य प्रदेशमध्ये स्थित आहे. 1955ला त्याची काय झाली, तर निर्मिती झाली. त्या ठिकाणी हे पेपर्स बनवले जायचे. पेपर इज ऑल्सो मॅन्युफॅक्चर्ड ॲज द सोनगड इन गुजरात. तर अशाच पद्धतीने पेपर काय केला जायचा, तर गुजरातमधील सोनगड या ठिकाणी सुद्धा काय केला जायचा, मॅन्युफॅक्चर केला जायचा. तर महाराष्ट्रामध्ये एक पेपर फॅक्टरी होती बल्लारपूर जवळ, जो की चंद्रपूरच्या जवळ येतो. तर ही इंटरेस्टिंग माहिती होती जी की आपल्याला ठाऊक नव्हती, जी की आपल्याला आज माहित झाली. आता नेहमी लक्षात ठेवा, काय लक्षात ठेवायचं आपल्याला, सी हिअर. पहिला मुद्दा, डू नॉट टिअर अ ब्लँक पेजेस ऑफ अ नोटबुक, डू नॉट थ्रो अवे ओल्ड नोटबुक विथ ब्लँक पेजेस. आपण काय करतो, जे काही वहीचे कोरे पानं आहेत, रिकामे पानं आहेत तर ते फाडतो किंवा मग रिकाम्या पानाच्या वह्या आपण सहज फेकून देतो. दुसरा मुद्दा, द ब्लँक साइड्स ऑफ ॲडव्हर्टायझिंग पॅम्पलेट्स इनसाइड ऑफ पोस्टल एनव्हलप्स, द ब्लँक साइड्स ऑफ calendar pages and other such writable surfaces can be used to make notes, lists, to cover books, etc. Do not throw away or burn up such paper until it has been fully utilized like this. तर बऱ्याचशा पॅम्पलेट येतात, तर त्या पॅम्पलेटच्या एका साईडला काहीतरी लिहिलेलं असते किंवा चित्र असतात, मागची बाजू काय असते, तर रिकामी असते, कोरी असते. तर ते असतील किंवा मग पोस्टाचे जे काही एनव्हलप असतात, आता पोस्टाचे एनव्हलप असतात त्याची मधली बाजू सुद्धा कोरी असते, तर ते असतील, कॅलेंडरचे पेजेस असतील तर ते आपण लिहिण्यासाठी वापरू शकतो, आपल्या नोट्स बनवण्यासाठी, आपल्या याद्या बनवण्यासाठी, एवढंच काय तर आपल्या पुस्तकांना कव्हर करण्यासाठी सुद्धा ते आपण वापरू शकतो. तर हे आपण जोपर्यंत त्या पेपरचा पूर्णपणे फायदा घेत नाही, जोपर्यंत त्याचा व्यवस्थितपणे उपयोग करत नाही, तोपर्यंत तो पेपर फेकू द्यायचा नाही किंवा फेकून द्यायचा नाही. त्यानंतर तिसरा मुद्दा, whenever possible try to use a pencil and slate. जेव्हा जेव्हा शक्य असेल त्यावेळेला पाटी आणि पेन्सिल वापरण्याचा प्रयत्न करा. तर अशा पद्धतीची पाटी आणि पेन्सिल असते, तुम्हाला ठाऊक असेलच. त्यानंतर चौथा, कोऑपरेट विथ पीपल हू कलेक्ट पेपर फ्रॉम गार्बेज और बाय स्क्रॅप पेपर. दिस पीपल हेल्प इन प्रॉपर रिसायकलिंग ऑफ सोर्सेस. आपल्याला काय करायचंय, तर कोऑपरेट करायचं. कोणासोबत, तर अशा लोकांसोबत जे लोक काय करतात, जे की गार्बेज खरेदी करतात, पेपर गार्बेज आहे किंवा मग स्क्रॅप पेपर म्हणजे जे काही टाकाऊ पेपर्स असतात ते जमा करतात, तर त्यांना प्रॉपर रिसायकलिंग करतात ते पेपरची. त्यामुळे त्यांच्या ज्या काही इन्स्ट्रक्शन्स असतील त्या आपण फॉलो करायला हव्यात. त्यानंतर फाइंड आउट म्हणजे शोधा या संदर्भाखाली आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न, वेअर वॉज द प्रोसेस ऑफ मेकिंग पेपर इन्व्हेंट. तर पहिल्यांदा ही जी काही पेपर बनवण्याची प्रक्रिया होती ती कुठे इन्व्हेंट केली गेली. द प्रोसेस ऑफ पेपर मेकिंग फर्स्ट इन्व्हेंट बाय चायना. चायनाकडून ती काय केली गेली, इन्व्हेंट केली गेली. दुसरा साधा प्रश्न, व्हॉट काइंड ऑफ पेपर इज यूज्ड फॉर आवर टेक्स्ट बुक्स, व्हॉट साइज इट इज. तर आपले जे काही टेक्स्ट बुक असतात, पाठ्यपुस्तकं असतात, तर ते पाठ्यपुस्तकांसाठी कोणत्या प्रकारचा पेपर वापरला जातो, त्याची साईज काय असते. द अनकोटेड पेपर विथ साइज width of 6 inches and a length of 9 inches is used for our textbook.
आता बघा हा जो काही पेपर आहे ज्याची साईज काय असते 6 इंच असते. विड्थ विड्थ म्हणजे रुंदी 6 इंच असते आणि लांबी 9 इंच असते. तर असे पेपर्स टेक्स्टबुकसाठी काय केले जातात, वापरले जातात. त्यानंतर शेवटचा प्रश्न या फाइंड आउट मधला, हाऊ इज पेपर फॉर करन्सी नोट्स मॅन्युफॅक्चर्ड. ज्या काही करन्सी मधल्या व्यवहारामधल्या नोटा असतात तर त्याचा जो काही पेपर असतो तो कशा पद्धतीने मॅन्युफॅक्चर केला जातो लक्षात घ्या. करन्सी पेपर इज मेड स्पेशली फॉर अ ब्युरो ऑफ एनग्राविंग अँड प्रिंटिंग is composed of 75% cotton and 25% linen with a security thread and watermark built in. तो जो काही पेपर असतो करन्सी पेपर तो खूप वेगळ्या पद्धतीने बनवला जातो. एक वैशिष्ट्यता असते त्याच्यामध्ये, तो जवळपास 75% कॉटन आणि 25% लिनेनचा त्याच्यामध्ये समावेश असतो. त्याच्यामध्ये सिक्युरिटी थ्रेड्स असतात, वॉटरमार्क असतात. अशा सर्व गोष्टींनी करन्सी पेपर बनवला जातो. त्यानंतर कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, काय सांगायचं आपल्याला. पहिला प्रश्न, फ्रॉम विच सबस्टन्स इन नेचर वी गेट थ्रेड और फायबर. आता बघा डे टू डे लाईफ मध्ये आपण बरेचसे धागे वापरतो, दोरे वापरतो, कपडे वापरतो. मग ते आपण कॉटन पासून बनलेले आहेत, नायलॉन पासून बनलेले आहेत, पॉलिस्टर पासून बनलेले आहेत. असे वेगवेगळे नाव किंवा वेगवेगळे टाइप्स आपण घेतो. मग हे जे काही वेगवेगळे थ्रेड्स आहेत, फायबर्स आहेत, ते कुठून ऑब्टेन केले जातात, क्लोथ्स कशापासून बनलेले असतात, तर याचे उत्तर आता लक्षात घ्या. फ्रॉम द टाइम इट वॉज फर्स्ट थॉट दॅट आर्टिफिशियल यार्न could be produced to meet the clothing needs of an increasing population, much research and progress has taken place in this place. तर ज्या पद्धतीने वेळ पुढे सरकत गेली, वेगवेगळे रिसर्च होत गेले, तर त्यामध्ये आर्टिफिशियल पद्धतीने काय झालं, तर वेगवेगळे कपड्यांची सुद्धा गरज वाढली, पॉप्युलेशन वाढली आणि त्यामध्ये सुद्धा प्रगती झाली. Innumerable kinds of synthetic or artificial threads are now available. तर असंख्य असे वेगवेगळे आर्टिफिशियल थ्रेड्स आज उपलब्ध आहेत. फॉर एक्झाम्पल नायलॉन, डॅक्रॉन, टेरिलिन, टेरिन, पॉलिस्टर, रेयॉन हे वेगवेगळ्या सिंथेटिक थ्रेड्सचे म्हणजे काय, तर जे मॅनमेड आहेत, जे निसर्गात उपलब्ध होत नाहीत, ज्यांना आपण मानवाने बनवलं, तर असे थ्रेड्सची काय आहेत, ही नावं आहेत. तर ती लक्षात ठेवा. ऑलमोस्ट ऑल द आर्टिकल्स मेड फ्रॉम नॅचरल फायबर इन द ओल्डन डेज कॅन नाव बी मेड फ्रॉम सिंथेटिक थ्रेड्स. पूर्वीच्या काळी काय करायचे, तर जे काही नॅचरल फायबर्स आहेत तर त्यापासून हे सर्व घटक बनवले जायचे. बट आता आपण त्यासाठी सिंथेटिक थ्रेड्स वापरतोय. त्यामध्ये काय काय येतं मग, त्यामध्ये नायलॉन आहे, रेयॉन आहे, टेरिलिन आहे, ॲक्रिलिक आहे. हे सिंथेटिक थ्रेड्स काय केले जातात, तर आपल्या दररोजच्या व्यवहारामध्ये वापरले जातात. त्यानंतर पुढचा मुद्दा, पहिला प्रकार लक्षात घ्या सिंथेटिक थ्रेडचा, दॅट इज नायलॉन. तर हा जो काही थ्रेड आहे तो एकाच वेळेला न्यूयॉर्क आणि लंडन मध्ये तयार करण्यात आला. कोइन्सिडेंट होता म्हणा, काही म्हणा. म्हणून त्याचे जे काही इनिशियल्स आहेत, त्याचे जे काही सुरुवातीचे लेटर्स आहेत, न्यूयॉर्कचा एन आणि वाय आणि लंडनचा LON, तर याच्यापासून याचं कंबाईन नेम बनवण्यात आलं, दॅट इज नायलॉन. त्यानंतर नायलॉन थ्रेड्स हॅव अ शाईन अँड आर स्ट्रॉंग, ट्रान्सपरंट अँड वॉटर रेजिस्टंट. हे जे काही नायलॉनचे धागे असतात त्यांना एक प्रकारची चमक असते, चकाकी असते, ते स्ट्रॉंग असतात, ट्रान्सपरंट असतात म्हणजे पारदर्शक असतात आणि महत्त्वाची गोष्ट ते वॉटर रेजिस्टन्स असतात म्हणजे ते पाण्यामध्ये भिजत नाहीत. दे आर यूज्ड टू मॅन्युफॅक्चर क्लॉथ्स, फिशिंग नेट्स, रोप्स एक्सेट्रा. तर त्याच्यापासून काय काय बनवले जातं, त्याच्यापासून कपडे बनवले जातात, मासेमारी करण्याच्या जाळ्या आहेत त्या बनवल्या जातात, वेगवेगळ्या रोप्स म्हणजे काय तर दोऱ्या बनवल्या जातात. सी हिअर नायलॉनचे धागे कशा पद्धतीचे असतात. त्यानंतर नेक्स्ट आहे रेयॉन. आता रेयॉन काय आहे, कॉटन आणि वूड पल्प इज डिझॉल्व्ड इन अ केमिकल कॉल्ड सोडियम हायड्रॉक्साइड टू मेक अ सोल्युशन. आता कॉटन आणि वूड पल्पला काय केलं जातं, एका केमिकल मध्ये मिक्सअप केलं जातं ज्याचं नाव आहे सोडियम हायड्रॉक्साइड आणि त्यापासून एक नवीन सिंथेटिक असं काय होतो, थ्रेड फॉर्म होतो, दॅट इज थ्रेड्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम दिस सोल्युशन विथ द हेल्प ऑफ मशीन्स. आणि एका मशीनच्या साह्यानं या सोल्युशन पासून थ्रेड्स ऑब्टेन केले जातात. हे जे काही थ्रेड्स आहेत ते शायनी असतात, चमकणारे असतात, खूप ताकदवान असतात आणि त्यामुळेच याला सिंथेटिक सिल्क म्हटलं जातं. दे अपीअर टू बी शायनिंग ब्राईट लाईक द सन्स रेज. तर ते सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे किंवा सूर्याच्या किरणांप्रमाणे ब्राईट असतात. हेन्स
दे वेअर नेम रेयॉन, आणि म्हणूनच त्याचं नेम आपण काय ठेवलं, रेयॉन ठेवलं. सी हिअर, रेयॉन कशा पद्धतीचे असतात त्याची काही चित्र तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतील. त्यानंतर पुढे नेक्स्ट आहे लास्ट threads, that is dicron, terylene and terene. Various hydrocarbons obtained from mineral oils are used to make polymer chains. आता हायड्रोकार्बन्स काय असतात तर एखादा विशिष्ट असा केमिकल आणि त्याची चेन, तर वेगवेगळे हायड्रोकार्बन्स काय केले जातात, ऑब्टेन केले जातात. कशापासून, मिनरल ऑइल्स पासून पॉलिमरच्या चेन मध्ये. त्यानंतर एक सोल्युशन तयार केला जातो या पॉलिमर मध्ये, जो की स्टेनर किंवा फाईन होल्स द्वारे आपल्याला पाहायला मिळतो. हा जो काही फायबर्स आहेत त्यांना आपण थंड केलं, लॉंग अनब्रोकन थ्रेड्स तयार होतात. हे जे काही थ्रेड्स आहेत तर त्याला ट्विस्ट करून यार्न ऑब्टेन केला जातो आणि वेगवेगळ्या टाईपचे केमिकल्स यूज केले जातात याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रॉपर्टीज ऍड करण्यासाठी. हे जे काही डिफरंट थ्रेड्स आहेत ते नेमली कशा पद्धतीनं त्यांना नेमिंग करण्यात आलं, व्हेरियसली ॲज डेक्रॉन, टेरिलिन अँड टेरिन, तर अशी त्यांची नावं ठेवण्यात आली. आता बघा त्यानंतर हे जे काही सिंथेटिक फायबर्स आपण पाहिले बरेचसे, त्याचे काही ॲडव्हान्टेजेस पण आहेत, फायदे पण आहेत आणि काही शॉर्ट कमिंग्स म्हणजे ज्याला आपण तोटे म्हणतो किंवा नुकसान म्हणतो तर तेही आहे. तर तोही भाग आपण समजून घेऊया. ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत लक्षात घ्या. पहिल्यांदा पहिला मुद्दा, these fibers can be manufactured on a mass scale. आता हे जे काही फायबर्स आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये मॅन्युफॅक्चर केले जातात. दुसरा फायदा, कमीत कमी किमतीत ते आपल्याला भेटतात. तिसरा फायदा, ते स्ट्रॉंग असतात, ड्युरेबल असतात, म्हणजे ते खूप मजबूत असतात आणि ड्युरेबल म्हणजे जास्त काळासाठी टिकणारे असतात. दे कॅन बी यूज फॉर अ लॉंग टाइम, त्यांना आपण बऱ्याच वेळासाठी बऱ्याच काळासाठी वापरू शकतो. पाचवा ॲडव्हान्टेज, दे आर वॉटर रिपेलेंट, तर ते पाण्यापासून रिपेल होतात. हेन्स तर ते लवकर वेट होत नाहीत आणि लवकर ड्रायही होत नाहीत. ते लाईट वेट असतात, कम्फर्टेबल असतात वेअर करण्यासाठी, घालण्यासाठी. तर त्यांना शाईन असते, त्यामुळे जी कोणती व्यक्ती त्याला घालेल तर त्याचं अपीअरन्स हे एनहान्स करण्याचं काम ते क्लोथ्स करत असतात. आणि हे जे काही क्लोथ्स आहेत तर ते धाग्यापासून बनलेले असतात, रिंकल फ्री असतात किंवा स्क्रॅच फ्री असतात. आता त्याची एक बाजू पाहिली आपण, त्याचे फायदे पाहिले. आता आपण त्याची दुसरी बाजू म्हणजे त्याचे तोटे आपण पाहूया. तर ते वॉटर रिपेलेंट असतात, त्यामुळे जो काही घाम आहे आपल्या त्वचेमधून येणारा तर तो ॲब्झॉर्ब केला जात नाही. आणि या क्लॉथचा जर आपण कंटिन्युअसली यूज केला तर अशा थ्रेड्स पासून बनलेले जे काही क्लॉथ्स आहेत ते आपण सातत्याने वापरले तर काय होतं, तर जी काही स्किन आहे तर ती मॉइस्ट होते म्हणजे दमट बनते आणि त्यामुळे वेगवेगळे स्किन डिसीजेस होण्याची शक्यता त्या ठिकाणी असते. त्यानंतर तिसरा मुद्दा, जे काही सिंथेटिक क्लॉथ्स आहेत ते अनकम्फर्टेबल असतात उन्हाळ्यामध्ये वेअर करायला. का? कारण ते टोचतात किंवा त्याच्यामध्ये स्वेट ॲब्झॉर्ब करण्याची क्षमता ॲबिलिटी नसते. तर याच्यामध्ये इझिली काय होतं, तर याच्यामध्ये इझिली अगदी सहजतेनं जे काही फायर आहे, जी काही अग्नी आहे ज्याला आपण जाळ म्हणतो, तर तो काय होतो, कॅच होतो. त्यानंतर फिफ्थ वन, इफ दे कॅच फायर, जर त्यांनी आग पकडली तर ते क्लॉथ आपल्या स्किनला स्टिक होऊ शकतात. स्किनला ते काय करू शकतात, तर स्किनला ते चिटकवू शकतात आणि त्याचे सिरियस इंजुरीज आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकतात. त्यानंतर 6 लक्षात घ्या, शेवटचा तोटा, शेवटचा दुरुपयोग, हे जे काही फायबर आहेत तर ते मायक्रो ऑर्गॅनिझमद्वारे डिकम्पोज केले जात नाहीत, कारण ते काय सिंथेटिक आहेत आणि त्यांना डिकम्पोज करणं त्यांच्यासाठी कठीण असतं, म्हणून ते डिकम्पोज करत नाहीत. तर अशा पद्धतीने आपण डे टू डे लाईफमध्ये जे काही सबस्टन्सेस यूज करतो, फॉर एक्झाम्पल प्लास्टिक असेल किंवा मग थर्मोकॉल असेल, इवन पेपर असेल, वेगवेगळे क्लोथ्स असतील, तर या सर्व गोष्टींबद्दलची इन डिटेल इन्फॉर्मेशन आपण या चॅप्टरमध्ये पाहिलेली आहे. तर याचा जो काही एक्सरसाइज आहे किंवा याचा पार्ट फर्स्ट आहे जो की तुम्ही पाहिला नसेल किंवा या पुढचे या अगोदरचे जे काही चॅप्टर्स आहेत ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 6th स्टँडर्ड सायन्स या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा.
तर आजच्या भागामध्ये तुम्हाला काही अडचण असेल, एखादा पॉईंट नाही समजला तर तो कमेंट करा किंवा आपल्या ऑफिशियल नंबरवरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात विचारू शकता. सो फ्रेंड्स, आपण या ठिकाणी थांबूया. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये नवीन चॅप्टर सोबत. तोपर्यंत छान पद्धतीने अभ्यास करा, काळजी घ्या स्वतःची. बाय गाईज, टेक केअर. सी यू अगेन लेटर इन नेक्स्ट सेशन.